देवाज्ञा नारायण धारप भाग 11. 6च्या सुमारास गीता बागेत येऊन बसली होती. मोत्याही तिच्या पायांशी बसला होता. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली, मोत्या, आज बंड्या नाही तुझ्याबरोबर खेळायला. बंड्या शब्द ऐकताच मोत्यानं शेपटी जमिनीवर आपटली आणि बहुतेक पुन्हा यायचाही नाही. मोत्या तिच्याकडे पाहू लागला. तिला तर क्षणभर अशी विलक्षण कल्पना झाली की आपल्या शब्दांचा अर्थ खरोखरच मोत्याला समजतो आहे. छे, भलतीच कल्पना. मुकी जनावरं नेहमीच मानवाच्या चेहऱ्याकडे पाहत असतात. मोत्या लहान आवाजात भुंकत होता, जणू काही म्हणत होता, आणखी सांग. मग गीताही त्या कल्पनाविलासात रमली. अरे मोत्या, त्याला रात्री स्वप्नांचा त्रास व्हायचा ना. तो झोपेतून ओरडत किंचाळत जागा व्हायचा ना. आता त्याला तसा त्रास होणार नाहीये आणि म्हणून तो आता पुन्हा मठात राहायला येणार नाही. मोत्यानं कुई असा एक लहानसा हेल काढला आणि आपलं डोकं गीताच्या गुडघ्यावर टेकवलं. का कुणास ठाऊक, पण त्या क्षणी तिच्या सर्व शरीरावर एक सरसरता काटा येऊन गेला. पण ती त्या मुक्या जनावराचा रागराग कसा करणार? किती विश्वासानं त्यानं आपली मान तिच्या गुडघ्यावर टेकवली होती. नकळत तिचा हात त्याच्या केसाळ डोक्यावरून फिरायला लागला. दशरथ मठात परत आला तेव्हा त्याला बागेत गीता ही अशी दिसली. तोही तिच्या शेजारी येऊन बसला. तो काहीतरी बोलणार होता, पण गीताच्या चेहऱ्याकडे एक नजर जाताच तो गप्प बसला आणि तिच्याकडेच पाहत राहिला. काय झालं आहे आज? कशावरून? मी सांगतो की काहीतरी झालं आहे. म्हटलं तर झालं आहे, म्हटलं तर कल्पनेचाच खेळ आहे. आपण बाहेर गेलो की तुला सगळं सांगते. करतेस का तयारी? आपण आत्ताच बाहेर पडूया. जाऊया की. मोत्या, चल रे, उठ, मला जायचंय. तिचा पाय जरासा हलताच मोत्यानं डोकं मागे घेतलं आणि तो उभा राहिला. त्याच्याकडे न पाहता गीता आत गेली. हॉटेलच्या मागे खूप मोठी बाग होती. लता मंडप होते. त्यांच्या खाली खुर्च्या मांडल्या होत्या. स्नॅक आणि सॉफ्ट ड्रिंकचा स्टॉलही होता. तिथंच दशरथ आणि गीता बसले होते. स्टॉलवरून दशरथनं 2 कोला आणले होते. मग काय, पाठवलंस का कंपनीला पत्र? त्यानं विचारलं. पाठवलं नाही, स्वतःच देऊन आले. इतकी काय निकड होती? निकड कसलीच नव्हती. जॉईन 15 तारखेलाच होणार आहे, पण वाटलं प्रत्यक्षच नेऊन द्यावं. गीता म्हणाली. आणखी ऐक, दुपारची बंड्याच्या घरी गेले होते. त्याचे वडील त्याला न्यायला येणारच होते. बंड्याच मागे लागला, गीताताई माझ्या घरी चल, म्हणून गेले. तेवढाच वेळ गेला. तो बंड्या मात्र अगदी लाघवी मुलगा आहे हा. गीता काहीच बोलली नाही. तिच्या हातातल्या ग्लासवर दशरथने त्याचा ग्लास टेकवला. ती केवढ्यांदा दचकली. गीता, आज तुला झालंय तरी काय? म्हटलं तर खूप झालं आहे आणि म्हटलं तर काहीही नाही. आता याचा कसा काय अर्थ लावायचा? दशरथ, आता मी काय सांगते ते नीट ऐक. मध्ये मला अडवू नकोस. सकाळी 9ला आचार्यांनी मला त्यांची भेट घ्यायचा निरोप दिला. 9 वाजता मी त्यांच्या खोलीत गेले. खरं तर काहीच बोलणं झालं नाही. त्यांनी मला विचारलं, तू जॉईन होणार आहेस ना? मी हो म्हणाले. आता सांग, या 1-2 प्रश्नोत्तरात काही विशेष आहे का? पण त्याचा केवढा परिणाम झाला आहे माझ्या मनावर. कसला परिणाम? दशरथच्या आवाजात काळजी होती. तसं वाईट काही नाही, अगदी उलट. त्या क्षणापासून मला इतकं आनंदी वाटत आहे, हॅपी वाटत आहे, कॉन्फिडेंट वाटत आहे. काय सांगू, शब्दात वर्णन करताच येत नाही बघ. समजा तसं असलं तर तेवढ्यानं इतकी डिस्टर्ब झाली आहेस? नाही, आणखी आहे ना. दुपारी बंड्या म्हणाला, माझे बाबा आज मला न्यायला येणार आहेत, तू चल ना माझ्या घरी गीताताई. तो इतक्या प्रेमानं बोलवत होता आणि नाहीतरी मला दुपारचा काय उद्योग होता. मी गेले त्याच्या बाबांच्या गाडीतून त्याच्या घरी. घरच्यांना सारखी काळजी वाटते की हा बंड्या रात्रीचा एकदम किंचाळत उठेल
आणि काळजी वाटणं साहजिकच आहे. आता पुढचं एक दशरथ. निरोप घ्यायला मी बंड्याच्या खोलीत गेले. त्याला रात्री कशाची भीती वाटते विचारलं, तर त्यानं त्याला पडलेली वाईट स्वप्न सांगितली. त्याचा चेहरा इतका रडवेला आणि केविलवाना दिसत होता की मी त्याला एकदम जवळ घेतलं. मला माहीत नव्हतं मी पुढं असं काही बोलणार आहे. मी म्हणाले, बंड्या, असं वाईट स्वप्न पडलं की मला हाक मारायची, मग नाही भीती वाटायची? तो विचारत होता. आणि दशरथ, मनात एकदम एक फ्लॅश आला. मला हाक मार, तुला पुन्हा कधीही रात्रीची भीती वाटायची नाही. मी म्हणाले, कसं ते विचारू नकोस. पण हे शब्द केवळ त्याच्या समाधानासाठी नव्हते. माझी संपूर्ण मनोमन खात्री होती की मी म्हणत आहे अगदी तसंच होणार आहे. खरं तर मला स्वतःलाच जराशी भीती वाटली. भीती वाटायचं काय कारण? कारण होत होतं ते माझ्या अकलना पलीकडचं होतं. आणि मला आणखी वाटलं, आचार्यांची भेट झाल्यानंतर मनात जी एक विलक्षण उत्तेजना आली आहे, एक जबर विश्वास आला आहे, त्याचाही याच्याशी काहीतरी संबंध आहे. काही नीट सांगता येत नाही, पण गोंधळ होतो ही गोष्ट खरी. टेबलावर जरा पुढं वाकून दशरथ म्हणाला, आणि गीता, आता ऐक. हे मी केवळ तोंड देखलं स्तुती खातर बोलत नाहीये. मठात आल्यावर बागेत तुला बाकावर मोत्याशेजारी बसलेली पाहिली तेव्हाच जाणवलं, आज हिच्यात काहीतरी वेगळं आहे, काहीतरी फरक आहे. गीता काहीच बोलली नाही. बागेतला मोत्याचा प्रसंग सांगायला हवा होता, पण त्याची ही वेळ नव्हती. गीता, हेमांगी नावाची एक तरुण मुलगी मठात आली होती. खरं तर ती एकच रात्र राहिली. दुसऱ्या सकाळी ती दिसेनाशी झाली. तिचीही एक ट्रॅजेडी होती बघ. एकतर्फी प्रेमातून कोणा माथेफिरू विद्यार्थ्यानं तिच्या अंगावर स्पिरिट ओतून त्याला काडी लावली होती. ती हेमांगी वाचली खरी, पण चेहऱ्याचा सगळा उजवा भाग भाजला होता, डोळा गेला होता. सगळा उजवा भाग म्हणजे सुरकुतलेला लाल पांढरा स्कार टिश्यूज होता. तिचा दोष काहीच नव्हता, पण ती इतकी भयानक दिसायची, हिडीस दिसायची की सांगता सोय नाही. खरं सांगायचं तर ती मठातून गेली याचा कुणालाच फारसा खेद झाला नाही. तिच्याशी कसं वागायचं हे कोडच होतं. पहिल्याच संध्याकाळी मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण खरं सांगू का, तिचं मनच त्या अपमानानं, ताणानं, रागानं विकृत झालं असावं. दशरथ स्वतःशीच मान हलवत होता. त्याचं लक्ष हातावरच्या घड्याळाकडे गेलं. जाऊया का जेवायला? तो म्हणाला. ते दोघे परत आले तेव्हा 10 वाजायला आले होते. आकाशात चंद्र नव्हता. मठाची बाजू जरा एकाकीच होती. रहदारीही फारशी नव्हती. खांबावरून मर्क्युरी वेपरचे दिवे होते, पण काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मध्ये येत होत्या. काही दिव्यांच्या काचा धुरकटल्या होत्या. प्रकाश खांबांच्या काही फुटांपर्यंतच पोहोचत होता. 2 दिव्यांमधला भाग अंधारातच होता. मठाच्या फाटकापाशी एक वडाचं झाड होतं, खूप मोठं, खूप प्राचीन. काही फांद्या आडव्या वाढून रस्त्यावरही आल्या होत्या. ते दोघं एका फांदीखालून चालले होते. तिने ते का केलं याचं स्पष्टीकरण ती कधीही देऊ शकणार नव्हती. तिलाही कल्पना नव्हती की आपण असं काही करणार आहोत. दोन्ही हातांनी तिने दशरथला रस्त्याच्या उजव्या बाजूला जोरानं ढकललं आणि ती स्वतः डाव्या बाजूला झाली. कडकड आवाज करत एक चांगली फुटभर वडाची फांदी रस्त्यावर कोसळली. क्षणभरापूर्वी ते उभे होते त्याच जागी. दशरथ रागानं तिच्याकडे बघून ओरडला, पण त्याचे शब्द जिभेवरच थिजले. गीतानं असं ढकललं नसतं तर काय झालं असतं हे सांगायला कोणी ज्योतिषी पंडित नको होता. फांदी डोक्यावरच पडली असती तर जीवच गेला असता. मधल्या फांदीच्या विस्ताराला वळसा घालून तो गीताजवळ पोहोचला. दोन्ही हात छातीशी धरून ती अगदी स्तब्ध उभी होती. त्याने तिच्या खांद्याला स्पर्श केला तेव्हा त्याला जाणवलं, तिचं शरीर थरथर कापत आहे. ही वेळ प्रश्नोत्तरांची, स्पष्टीकरणाची नव्हती. तिचा हात धरून तो म्हणाला, चल. ती आज्ञाधारकपणे त्याच्याबरोबर आली.
दशरथ तिला सरळ आपल्या खोलीत घेऊन आला. त्याच्या टेबलाच्या ड्रॉअरमधून त्याने ब्रँडीची बाटली काढली. एका ग्लासमध्ये पाणी घालून जरा कडक ड्रिंक तयार केलं आणि तिच्या हातात दिलं. घेऊन टाक, कमॉन, तो म्हणाला. एक क्षणभरच थांबून गीतानं ड्रिंक संपवून टाकलं. मग त्याने तिला तशीच हाताला धरून एका खुर्चीत बसवलं. ती नुसती डोळे मिटून बसली होती. दशरथ तिच्याकडे पाहत होता. तिचा चेहरा अजूनही जरासा फिकटलेला होता. कपाळाच्या कडेवर घामाचे थेंब चमकत होते. खरोखर आता काय झालं? तिनं त्या दोघांना वाचवलं होतं यात शंकाच नव्हती. अगदी मृत्यूपासून नाही तरी गंभीर दुखापतीपासून खासच. पण तिला त्याची कल्पना आलीच कशी? जाणीवेच्या पातळीखालचे काही सबलिमिनल संदेश मेंदूपर्यंत पोहोचतात का? फांदी वाकल्याचा किंवा तिला भेग गेल्याचा आवाज. पण त्याचेही सेन्सेस शार्प होते. अत्यंत संवेदनशीलतेवरच तर त्याचं आयुष्य अवलंबून होतं. आजवर त्याने आपलं गुपित कोणाजवळही उघड केलं नव्हतं. एका वरच्या दर्जाच्या जासूसी यंत्रणेतला तो एक अत्यंत विश्वासू शिलेदार होता. त्याच्यापेक्षा गीताची क्षमता जास्त असेल याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. पण झाली होती ती गोष्ट तर सत्यच होती. गीता हळूहळू सावरली. डोळे उघडून तिने आसपास नजर टाकली. दशरथच्या खोलीत असल्याची तिला आठवण नसावी. पदराने तिने चेहऱ्यावरचा घाम पुसला. आता कसं वाटतंय? ठीक आहे का? दशरथनं विचारलं. आणि मग तिला एकदम रस्त्यावरच्या प्रसंगाची आठवण झालीशी दिसली. ती खुर्चीत एकदम ताठ उठून बसली. दशरथ, मघाशी रस्त्यावर? हो, तेच आठव. विचार करायचा टाळू नकोस. स्पष्टीकरण न करता येण्यासारखं काहीतरी झालं हे खरं, पण त्यावर चर्चा किंवा विचार टाळायचा नाही. ती घटना उघड्यावर आणायची, उलटीसुलटी करून तपासून पाहायची. काही तर्कशुद्ध खुलासा करता येतो का ते पाहायचं. सांग, मघाशी? दशरथ, त्या बंड्याच्या घरी आला होता तसाच फ्लॅश आला. जी क्रिया झाली ती रिफ्लेक्स ॲक्शनसारखी झाली. विचारात क्षणही न दवडता झाली. याचा अर्थ तरी काय आहे? काय होत आहे? मी काही कोणी मानसशास्त्रज्ञ नाही, दशरथ म्हणाला. पण माझा व्यवसाय असा आहे की लोकांच्या मानसिकतेशी, प्रतिक्रियांशी, विश्वासांशी माझा हरघडी संबंध येतो. त्याचा तपशील सांगत नाही. पण एक गोष्ट आहे, वरवर पाहता असं दिसतं की माणूस एखादा निर्णय अचानक घेतो. पण प्रत्यक्षात गोष्ट अशी असते की त्याच्या नकळत त्याच्या मनात खूप काळ विचार झालेला असतो. निर्णय आधीच ठरलेला असतो. पण गीता म्हणाली, हो, तुझी शंका खरी आहे. हा अनुभव त्या साच्यात बसणारा नाही. अशी फांदी पडली तर काय होईल किंवा काय करायचं असला विचारही तुझ्या मनात कधी आलेला नसणार. तेव्हा ही तुझी आत्ताची शीघ्र प्रतिक्रिया नवलाची आहे. पण त्यामागचा हेतू स्वसंरक्षणाचा आहे. दशरथ, तू हे सर्व किती गंभीरपणे घेतोस. घ्यायलाच हवं. नियमाप्रमाणे गोष्टी घडल्या तर त्यात काहीच नवल नाही. महत्त्व अपवादाला असतं. तिथेच कुठेतरी निसर्गाचा सांधा निखळलेला असतो. जरा विनोदानं म्हटलं जातं, कुत्रा माणसाला चावला तर त्यात काही विशेष नाही. माणूस कुत्र्याला चावला तर मात्र सावध व्हा. भरकटत चालल्यासारखा बोलतो आहेस. सांगायचं तरी काय आहे? सांगायचं हे आहे की तुझ्यात काहीतरी नवीन जाणीव उदयाला आली आहे. मी कोणतीही गोष्ट योगायोगाने कोइन्सिडन्स म्हणून स्वीकारत नाही. प्रत्येक घटनेमागे काहीतरी ज्ञात वा अज्ञात कार्यकारण भाव असलाच पाहिजे, अशी माझी ठाम धारणा आहे. बंड्याला तू आत्मविश्वासानं दिलेलं आश्वासन कशाच्या आधारावर दिलंस? पण तुझी स्वतःची संपूर्ण खात्री होती ना? आणि आता एवढ्यातच तू आपल्या दोघांना वाचवलंस. अपघाताची पूर्वसूचना तुला कुठून आणि कशी मिळाली? मला आता तरी याचं उत्तर माहीत नाही. पण ही गोष्ट मात्र मी विसरणार नाही. आता चर्चा पुरे. तुला कसं वाटतंय? ठीक वाटतं का? हो. पोहोचवू तुला तुझ्या खोलीपर्यंत?
हो. गीता खोलीत आली. दशरथ दारापासूनच परत गेला. गेले 3 दिवस न केलेली गोष्ट आत्ता गीतानं केली. दाराला आतून बोल्ट सरकवला. झोपण्यासाठी ती वळली तेव्हा तिला दिसलं की रात्रीचे 11 वाजत आले आहेत. कपडे बदलून ती कॉटवर झोपली खरी, पण झोप येईल, निदान लवकर येईल अशी अजिबात शक्यता वाटत नव्हती. सकाळपासूनच अनपेक्षित विचित्र अशा घटना घडत गेल्या होत्या. आता जर त्यावर उलटसुलट विचार करत राहिलो तर आणखीच अस्वस्थता येईल ही तिची खात्री झाली होती. ती सरळ उठली. डॉक्टरांनी झोपेच्या गोळ्या तिला दिल्या होत्या. त्यातली एक पाण्याबरोबर घेतली आणि ती परत कॉटवर आडवी झाली. दुखण्यातली शारीरिक अशक्तता अजूनही थोडी बहुत मागे राहिली होतीच. आज मनही शिणल्यासारखं झालं होतं. गोळीचा प्रभाव पाहता पाहता पडला आणि ती गाढ झोपी गेली. तिची झोप इतकी गाढ होती की रात्रीत आपल्याला काही स्वप्न पडली का, रात्री एखाद्या आवाजाने आपण अस्वस्थ झालो का, या कशाचीही तिला अजिबात आठवण राहिली नाही. सकाळी जाग आल्यावर काही वेळ आळसावल्यासारखी गीता तशीच कॉटवर लोळत पडली होती. आदल्या दिवशीच्या त्या सर्व चमत्कारिक घटनांचा विचार पुन्हा पुन्हा मनात येणं अगदी अपरिहार्यच होतं. दशरथचं पुरुषी तर्कप्रिय मन त्या घटनांमध्ये काही परस्पर संबंध लावण्याची खटपट करीत होतं. खुशाल करू देत, तिची भूमिका जे घडेल ते स्वीकारण्याची होती. उठायचा विचार करत असतानाच दारावर टकटक झाली. जाग्या झालात का गीताबाई? लक्ष्मी विचारत होती. हो, ये आत. लक्ष्मी दार उघडून दारातून म्हणाली. पहाटेपासून त्या बंड्याचे 2 फोन आले. तुम्ही झोपला होतात, आता परत फोन आला आहे. चल, मी येतेच, गीता म्हणाली. टेबलापाशी बसून तिनं फोन उचलून कानाला लावला. गीताताई, गीताताई, बंड्याचा उत्तेजित स्वर आला. हो हो, मी गीताच आहे, सांग. गीताताई, अगदी तू म्हणालीस तसं झालं बघ. रात्री झोपलो ना, मग स्वप्न पडलं बघ. स्वप्नात माझीच खोली दिसत होती, पण आत्तासारखी नवी नवी नाही, अगदीच जुनी वाटत होती बघ. आणि कॉटसमोरच्या भिंतीत एक कपाट होतं. आमच्या घरात भिंतीत कुठेही कपाटं नाहीत, तर ते कपाट होतं ना, त्याचं दार सावकाश उघडत होतं बघ. इतका भ्यायलो ग. वाटलं आता कपाटातून काहीतरी बाहेर येणार आणि मला धरणार. मग एकदम तू काय सांगितलंस ना ते आठवलं. अगदी मोठ्याने हाक मारली बघ तुला. ते दार एकदम बंद झालं आणि मग एखादं चित्र पुसावं ना तसं भिंतीवरचं ते कपाट पुसलं गेलं. तिथे काही नव्हतं, खोलीची नवी भिंत होती. मग मग काय, पहाटे पहाटे जाग आली, स्वप्न आठवलं, तसाच तुला फोन करतो आहे. बाबा रागावले सुद्धा, म्हणाले अरे त्यांना झोपेतून उठू तरी दे, पण तुला सांगितल्या वाचून राहावेच ना ग. ती जरा वेळ गप्प बसली. रागावली नाहीस ना सारखा फोन करत होतो म्हणून? अरे छे, अजिबात रागावले नाही, गीता म्हणाली. मी आठवत होते, रात्री मलाही काही स्वप्न पडलं का, त्यात तुझी हाक कानावर आली का? मग? बंड्या किती एक्साईट झाला होता. अरे गंमत केली रे. बंड्या, आता लक्ष देऊ नये का? हो. नको, आता फोनवर काहीच सांगत नाही. आचार्यांबरोबर मीच तुझ्या घरी येईन तेव्हा सांगेन. आता एक सांग, भीती गेली की नाही? हो, गेली. छान, मी येईन तेव्हा मोत्याला सुद्धा घेऊन येईन बरं का. त्यालाही तुझी खूप आठवण येते बघ. मग ठेवू का फोन आता? तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार सांग. हो गीताताई, मोत्याला खरीच माझी आठवण येते? हो, अगदी खरं खरं येते. गीताताई, आचार्य मोत्याला माझ्या घरीच पाठवतील कायमचं? विचारू की आपण त्यांना. ठेवू आता फोन. गीताने फोन खाली ठेवला. फोन खाली ठेवता ठेवता तिला जाणवलं की आपला हात कापत आहे.
म्हणजे काल सकाळी आचार्यांच्या भेटीपासून सुरू झालेली रहस्यमय गूढ प्रसंगाची मालिका संपली नव्हती तर. बंड्याला तिनं सांगितलेलं केवळ त्याच्या मनाला धीर देण्यासाठी खासच नव्हतं, पण तिचे शब्द उत्स्फूर्तपणे आले होते. मनात ती म्हणत होती तसा एक फ्लॅश आला होता, पण आता त्या शब्दांची आलेली प्रचिती खरोखरच अस्वस्थ करणारी होती. अर्थात बंड्याला दिलासा मिळाला, रात्रीची त्याची भीती कमी झाली. हे सर्व छानच होतं, पण कसं काय? इथे स्वयंसूचनेचा, ऑटो सजेशनचा काही भाग होता का? माणूस स्वतःला मोहनावस्थेत नेऊ शकतो, पण बंड्यावर आचार्यांनी संमोहनाचे प्रयोग केलेले असणारच. कदाचित त्या अवस्थेतही त्यांनी अशा काही सूचना दिलेल्या असणारच, पण त्यांचा योग्य तो परिणाम झाला नव्हता. मग तिने सहज म्हणून उच्चारलेल्या एका वाक्याचा इतका नाट्यमय परिणाम व्हावा? तिला आचार्यांशी यावर बोलायला हवं अशा आणखीही कितीतरी गोष्टी होत्या. स्नान नाश्ता उरकल्यानंतर तिने लक्ष्मीपाशी चौकशी केली. आचार्य मठातच होते. ती सरळ त्यांच्या खोलीकडे गेली. तिने दारावर आवाज करताच आचार्यांचा आवाज आला, या. तिला खोलीत येताना पाहून त्यांना नवल वाटलेलं दिसलं नाही. ये गीता, ये, बस, ते म्हणाले. आचार्य, तुम्हाला आता वेळ आहे का? मला काही सांगायचं आहे. अर्थात वेळ आहे, हवा तेवढा वेळ आहे. सांग काय सांगायचं ते. बंड्या काल त्याच्या बाबांबरोबर घरी गेला. मीही त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले होते. तोच मागे लागला होता म्हणून. हो, मला समजलंय. तुझी चिठ्ठी मिळाली. बंड्याच्या घरी बंड्याशी झालेलं बोलणं तिनं अगदी आठवून शक्य तेवढं तपशिलात जाऊन सांगितलं. आचार्य काहीच बोलले नाहीत. आचार्य, हे शब्द असे अचानक माझ्या तोंडी आले कसे? काहीच कळत नाही. पण तू ते सांगायला आलेली नाहीस. नाही, आणखी आहे. गीतानं ठरवलं मनातले सर्व विचार, सर्व कल्पना, मग त्या कितीही अविश्वसनीय वाटू देत, सर्व काही सांगायचं. बागेत मोत्याबद्दल मनात आलेला विलक्षण विचारही तिनं सांगितला. आचार्य काहीच बोलले नाहीत. दशरथ बरोबर रात्री परत येताना मठाच्या फाटकापाशीच घडलेल्या वडाच्या फांदीचा नाट्यमय प्रसंगही तिनं सांगितला. आचार्यांची काही प्रतिक्रिया होते का याची तिनं काही क्षण वाट बघितली, पण ते अजूनही गप्पच होते. आणि आज सकाळीच तिनं बंड्याच्या फोनची हकीकत सांगितली. आचार्य, हे काय होत आहे हेच मला समजत नाही. एखादा प्रसंग अपवादात्मक योगायोग म्हणून सोडून देता येईल, पण एकामागोमाग एक असे प्रसंग घडत गेले की मनात धडकीच भरते. भीती वाटते? आचार्यांनी विचारलं. नाही, पण अक्षरशः धडधड होते. कारण भीती वाटायचं काहीच कारण नाही. पहा ना, कुणाला काही अपाय झाला आहे का? उलट झालं तर भलंच झालं आहे, नाही का? काल संध्याकाळी तुला किंवा दशरथला गंभीर दुखापत झाली असती, ती टळली. त्या बंड्याला रात्रीचा त्रास होत होता, तो आता कदाचित होणार नाही. तेव्हा जे काही घडत आहे ते चांगलंच आहे, शुभच आहे. हो, पण नाही, चांगलं घडत आहे ही गोष्ट तुला मान्य आहे का? हो. छान. म्हणजे भीती वाटण्याचं किंवा भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही हे मला आधी तुझ्या मनावर ठसवायचं आहे. पटलं का? हो. नकळत तिच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं. छान. आता या बंड्याचं पाहूया. आचार्य, तुम्ही त्याला हिप्नॉसिस खाली घातलं होतं का? तिच्याकडे जरा चमत्कारिक नजरेने पाहत ते म्हणाले. हो, घातलं होतं. का बरं? त्याचा अनुभव मला हिप्नॉसिस खाली दिलेल्या सूचनांसारखा वाटला. हो, मी त्याला त्या अवस्थेत हिप्नॉटिक सजेशन्स दिल्या होत्या, पण गीता, त्या सूचनांचा काहीही परिणाम झाला नाही, फायदा झाला नाही. मग आता एकाएकी त्याच्यात ही सुधारणा कशी झाली? आणि काल रात्रीचा तो फांदीचा प्रकार, तुमच्यापाशी यासाठी काही स्पष्टीकरण आहे का? गीता, आपण आणखी काही दिवस थांबूया.
मान्य आहे. 2-3 दिवसातच तुझी नोकरी सुरू होत आहे. आणखी असे काही अनुभव येतात का हेही पाहूया. मघाशी तुला हेच पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो की त्यात तुला वा तुझ्याबरोबर असणाऱ्यांना कोणताही धोका नाही. झाला तर फायदाच होतो. तेव्हा तुला मनात शंका बाळगण्याचं काहीही कारण नाही. जे काही अनुभव येतील त्यांना खुल्या मनानं सामोरं जा. पाहूया काय होतंय ते. कबूल? हो. आणखी एक आहे. मठात काही दिवसांपूर्वी हेमांगी नावाची एक दुर्दैवी तरुणी आली होती. एकच रात्र राहिली. हो, दशरथ तिच्याबद्दल काही काही सांगत होता खरा. माझी अशी इच्छा आहे की तू हेमांगीची भेट घ्यावीस. तुम्ही म्हणत असाल तर अवश्य भेट घेईन. केव्हा? जमलं तर आज संध्याकाळीच. पण आधी एक सांगायचं आहे. त्या हेमांगीचा चेहरा अतिशय कुरूप, जवळजवळ भेसूरच दिसतो. खरोखर बघवतच नाही तिच्याकडे. तेव्हा भेटीच्या आधी मनाची चांगली तयारी करून ठेव. ठीक आहे आचार्य. मग 6 वाजता येशील इथे? आपण जाऊया. आचार्यांची भेट कल्पनेइतकी समाधानकारक झाली नव्हती. पण एक होतं. त्यांनी तिचं सर्व सांगणं शांतपणे ऐकून घेतलं होतं. एकाही शब्दावर शंका घेतली नव्हती आणि कुणाचं काही नुकसान झालेलं नाही हा त्यांचा मुद्दाही लक्षात ठेवण्यासारखा होता. दशरथची आणि तिची सकाळी गाठ पडलीच नाही. मीना, आजी, सोमनाथ, धोंडू सगळे आपापल्या कामाला गेले होते. मठात होते ती आणि मोत्या. 1-2 दिवसात तिच्याही मागे नोकरीचं चक्र लागेल. संध्याकाळपर्यंतचा तिचा वेळ अतिशय कंटाळवाना गेला. 6 वाजत आले तेव्हा ती आचार्यांच्या खोलीपाशी पोहोचली. तयार होऊन ते बाहेर येतच होते. गाडी सुरू झाल्यावर गीतानं विचारलं, आचार्य, माझ्यातर्फे तुम्हाला हेमांगीला काही निरोप द्यायचा आहे का? तिच्या प्रश्नानं आचार्यांची मान एकदम तिच्याकडे वळली. हा प्रश्न तू विचारलास हे नवलच आहे गीता. नाही, मी तुला कोणतीही सूचना देणार नाही. काय करावं, काय बोलावं, कसं वागावं काहीही सांगणार नाही. तुमची दोघींची एकदा भेट व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. मग गीता काही बोलली नाही. बंगल्याच्या आवारात शिरून गाडी पोर्चमध्ये थांबली. आचार्य आणि गीता पायऱ्या चढत होते. तेवढ्यात दारात एक मध्यमवयीन गृहस्थ आले. बहुधा ते हेमांगीचे वडीलच असावेत. गीताला वाटलं, आचार्य तुम्ही परत? ते म्हणाले, मी हेमांगीला भेटण्यासाठी आलेलो नाही. मी खालीच थांबणार आहे. ही गीता माझ्या मठात असते. ती हेमांगीला भेटायला आली आहे. त्यांची ओळख आहे का? नाही. हेमांगी गेले 2 दिवस कुणालाही भेटलेली नाही. हे पहा, गीताला वर जाऊ द्या. हेमांगीनं तिला भेटायला नकार दिला तर आम्ही परत जाऊ. याला तर तुमची काही हरकत नाही ना? ते जसे काही बोलले नाहीत तसे आचार्य म्हणाले, गीता, जा त्या जिन्याने वर. वर डावीकडे टेरेस आहे आणि त्यालाच लागून हेमांगीची खोली आहे. जा. त्या जिन्याने गीता वर गेली. डावीकडेच टेरेस होतं. खोलीचं दार उघडंच होतं. एव्हाना या हेमांगीबद्दल तिच्या मनात खूपच कुतूहल उत्पन्न झालं होतं. तिची आणि आपली भेट घडवून आणण्याची आचार्यांची एवढी खटपट कशासाठी याचा तिला काही केल्या उलगडा होत नव्हता. पण त्यांची कोणतीही कृती निरर्थक नसणार ही तिची खात्री होती. उघड्या दारावर तिनं हातानं थाप मारली. खोलीत समोरच एक पाठमोरी आरामखुर्ची होती. हेमांगी बहुतेक त्या खुर्चीत बसली असावी. तिथूनच आवाज आला, जा, मला कुणालाच भेटायचं नाही, काही बोलायचं नाही. 2-3 सेकंद थांबून गीतानं परत दारावर थाप मारली. सांगितलं ना मला कुणालाच भेटायचं नाही. जवळजवळ ओरडतच हेमांगी आरामखुर्चीतून ताडदिशी उभी राहिली आणि वळली. गीताचं आगमन तिला संपूर्ण अनपेक्षित होतं. गीता त्या विद्रूप चेहऱ्याकडे पाहत होती. तिरस्काराची किंवा घृणेची भावना मनात आली असेल तर ती हजारांश सेकंदसुद्धा टिकली नाही. या अभागी जीवाबद्दल तिच्या मनात फक्त करुणाच होती. हेमांगीनं स्वतःला सावरलं. 2 पावलं पुढे टाकून ती म्हणाली, आपण कोण?
इथं का आणि कशासाठी आलात? तिच्या प्रश्नाकडे संपूर्ण दुर्लक्ष करत गीता म्हणाली, हेमांगी, आय एम सॉरी. क्षणभरच हेमांगीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा विलक्षण भाव आला, पण लागलीच त्याची जागा संतापानं घेतली. हू द हेल आर यू? हेमांगी, मी गीता, मठात असते, आचार्यांबरोबर आले आहे. असं दिसलं की क्षणभर हेमांगीला काय बोलावं तेच सुचलं नसावं. आणि इथे कशासाठी आली आहेस? तिचा आवाज तिखट होता. जस्ट टू सी यू, गीता म्हणाली. सी हा शब्द तिनं भेटणं या अर्थी वापरला होता. हेमांगीनं सीचा अर्थ पाहणं असा घेतला. मग पाहिलंस ना माझं विद्रूप जळकं थोबाड? पाहिलंस ना? का अजून पाहायचं आहे? पहा, पहा. शब्दा गणिक हेमांगी गीताच्या दिशेनं पुढे येत होती. शेवटी ती पाऊलभर अंतरावर येऊन उभी राहिली. हेमांगीच्या मनात काय कालवाकालव होत असेल याची गीताला पुरी कल्पना होती. आशेच्या उमेदीच्या वर्षात हेमांगीचं आयुष्यच खुरटून गेलं होतं, वठून गेलं होतं. तिच्या स्वभावात कटुता आली तर त्यात तिचा काय दोष? तिनं उरलेला सारा जन्म कसा घालवायचा? समाजाला तोंड कसं दाखवायचं? काळजात सहानुभूतीची, करुणेची अशी काही कळ उठली की तिचे डोळेच पाणावले. हेमांगीचा अजूनही आपल्या मनावर ताबा नव्हता. हेटाळणीच्या कुत्सित आवाजात ती म्हणाली, वा, रडण्याचंही नाटक करतेस तर. तुझ्या डोळ्यातल्या 2-4 अश्रूंनी काय होणार आहे ग? माझी शरम, माझा अपमान, माझं दुःख, माझा संताप हे धुतलं जाणार आहे का? गीतानं दोन्ही हात हेमांगीच्या दोन्ही खांद्यांवर ठेवले. पुन्हा एकदा गीताला तो अनुभव आला. आपण हे शब्द उच्चारणार आहोत याची तिला कल्पनाही नव्हती. ती अगदी हलक्या आवाजात म्हणाली, हेमांगी, तुझा चेहरा मला घेता आला असता तर तेही मी केलं असतं. हेमांगीच्या चेहऱ्यावरचा एकच डोळा आश्चर्यानं विस्फारला. ती अगदी खालच्या आवाजात पुटपुटली, यू आर सिरियस? यू आर रिअली सिरियस? गीता काहीच बोलली नाही. हेमांगीनं गीताचे खांदे दोन्ही हातांनी धरून वळवले आणि गीताला मागून ढकलत ती म्हणाली, जा, तू जा, प्लीज जा. आणि गीता दाराबाहेर पडताच तिनं दाराला आतून कडी घातली आणि दारावर डोकं ठेवून ती ओक्साबोक्शी रडायला लागली. पण आत्मक्लेशाचा हा मूड क्षणभरच टिकला. मग तिचे अश्रू आटले. चेहरा पूर्वीसारखा कठीण झाला. ती दारापासून 2 पावलं मागे सरली आणि कमरेवर दोन्ही हात ठेवून आवळलेल्या दातातून म्हणाली, माझी कीव करतेस? माझी? अगं, मला कुणाच्या किवेची, करुणेची, सहानुभूतीची जरुरी नाही, समजलीस? माझी मी पुरेशी आहे, स्वयंपूर्ण आहे, मोठी आली दया दाखवणारी. पण हे सर्व अवस्थांतर जगाच्या नजरेआड एकांतात झालं होतं. गीता खाली आली तेव्हा हॉलमध्ये आचार्य आणि हेमांगीचे वडील समोरासमोर बसले होते. गीताला पाहताच आचार्य उठून उभे राहिले आणि हेमांगीच्या वडिलांना एक औपचारिक नमस्कार करत म्हणाले, आम्ही जातो, आता आपल्याला परत तसदी देणार नाही. गाडी सुरू झाल्यावर आचार्यांनी विचारलं, बोलली तरी का तुझ्याशी? हो, बोलली ना. आचार्य, ती फारच चमत्कारिक मनस्थितीत आहे. क्षणात रागावते, क्षणात तिच्या डोळ्यात पाणी येतं. तुम्ही हिप्नॉटिझममधले एवढे तज्ज्ञ आहात, तुम्ही तिला काही मदत करू शकणार नाही का? आचार्य तिच्याकडे न पाहता म्हणाले, गीता, हिप्नॉसिसचा उपचार यशस्वी व्हायलाही त्या माणसाच्या सहकार्याची आवश्यकता असते आणि प्रत्येक वेळी सहकार्य मिळतंच असं नाही. पण कुणाचाही विरोध कसा असू शकेल? आपल्याच भल्यासाठी एखादी गोष्ट होत असताना तिला माणूस विरोध करील? गीता, माणसाच्या मनाच्या घडणीत दृश्य आणि अदृश्य, ज्ञात आणि अज्ञात असे अनेक घटक असतात. वरवर वाटतं संज्ञाप्रवाह हा एकसंध एकदिक चालला आहे, पण त्यात पृष्ठाखाली अनेक आंतरप्रवाह असतात, भोवरे असतात, प्रसंगी विरुद्ध प्रवाहही असतात. माणसाची प्रतिक्रिया ही या सगळ्यांची गोळाबेरीज असते आणि ती कधीही वर्तवता येत नाही.
तुमचं मत काय आहे? माझी हेमांगीशी झालेली भेट यशस्वी झाली? माझ्या मनात ती एक कल्पना होती खरी. बघूया याचे पुढे काय काय परिणाम होतात ते. आपण तलावात एखादा दगड टाकतो, तिथून चारी दिशांना लाटा पसरत जातात. कुठपर्यंत पोहोचतात, कशावर आपटतात ते मागाहून समजतं. मठाच्या गेटपाशी गीताला सोडून गाडी पुढे निघून गेली. गीता तिथेच बागेत बसली. दशरथ यायची वेळ झालीच होती. त्याची दररोजची भेट दिवसाचा एक आवश्यक भाग झाला होता. दोघांचे घटनांकडे पाहण्याचे दृष्टिकोन भिन्न होते. तंट्याशिवाय वादविवाद हा खऱ्या मैत्रीचा पाया आहे, गीताला वाटलं. आपली मैत्री अगदी प्लॅटोनिक आहे असा गैरसमज तिनं मनाशी कधीही करून घेतला नव्हता. दशरथच्या उमद्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण हा तर भेटण्यामागच्या उत्सुकतेचा मोठा भाग होताच, पण एक अनुभवी स्त्री म्हणून ती हे आकर्षण सहज स्वीकारू शकत होती. त्या आकर्षणात गैर असं काहीही नव्हतं. ती बागेत बाकावर येऊन बसताच मोत्याही तिच्या पायाशेजारी येऊन बसला. आदल्या संध्याकाळचा अनुभव आठवून गीताला जरा अस्वस्थच वाटत होतं. भीती अशी खास नव्हती, पण जरा अस्वस्थ खासच. मोत्याला आपलं बोलणं समजतं ही कल्पनाच जरा चमत्कारिक, अविश्वसनीय होती. खरी होती का खोटी होती, शहानिशा करून घेणं सोपं होतं. मोत्या, दशरथ आला का पहा रे. मोत्याची मान वर आली. त्याने तिच्याकडे एक नजर टाकली आणि उठून तो मठाच्या गेटकडे गेला. 5-7 सेकंद गेटपाशी उभं राहून परत तिच्याकडे आला. त्याने एक हेल काढला. यापेक्षा जास्त स्पष्ट करून ते बिचारं जनावर काय सांगणार, पण त्याच्या त्या आवाजानं गीताच्या शरीरावरून मात्र एक शहार सरसरत गेली. गोष्टी आता या थराला आल्यानंतर मग पुढचं पाऊल अपरिहार्य होतं. मोत्या, आत जा पाहू. तिनं मनातल्या मनात विचार केला. मोत्या उठला, सरळ मोठ्या दारातून आत गेला. गीता मात्र थरथरत्या शरीरानं बागेतल्या बाकावर बसून राहिली. आणि दशरथ आला तेव्हा त्याला ती अशा अवस्थेत दिसली. तिच्याजवळ येऊन बसत दशरथ म्हणाला, गीता, हा काय प्रकार आहे? कालही तेच, आजही तेच. मी येतो तर तू अशी बाकावर बसलेली आणि असा चमत्कारिक चेहरा करून बसलेली. मला सांग तरी काय चाललं आहे ते. स्वतःशीच मान हलवत गीता म्हणाली, दशरथ, कालपासून जे जे काही व्हायला सुरुवात झाली आहे ना, त्याला अजूनही अंत नाही. अनपेक्षित गोष्टी घडतच आहेत. एखाद्या निसरड्या वाटेवरून चालताना कसं होतं, एक पाय पुढे टाकला की तो घसरतो. तोल सांभाळण्यासाठी दुसरा पाय पुढे टाकला की तोही घसरतो. तसंच चाललंय. अमुक एकच गोष्ट मनाला अस्वस्थ करते आहे असं ठामपणे सांगता यायचं नाही, पण सगळ्यांचा विचार केला की मात्र जरा भ्यायल्यासारखं होतं. भ्यायला होतं? इथे भीतीचा काय संबंध? का नाही भीती वाटणार? एकामागून एक अशा विपरीत गोष्टी घडायला लागल्या की भीती वाटणारच की नाही? मला माहीत आहे की तू म्हणणार आहेस त्या सर्व गोष्टी चांगल्यासाठीच होत आहेत. ते खरं आहे, पण या क्षणापुरतंच खरं आहे. अज्ञात देशावरून येणारा हा वारा कुणास ठाऊक कोणत्या क्षणी पलटी खाऊन उधळून लावेल ते. केवळ त्या बंड्याच्या स्वप्नाबद्दल. दशरथ, बंड्याच्या स्वप्नाचं विसर जरा वेळ. तुझा विश्वास बसेल का की मी तुला जर सांगितलं की मोत्याला माझ्या मनातले विचार समजतात? छे, काहीतरीच काय बोलतेस. आता तूच पहा, माझी ही खोळी कल्पना चूक ठरली तर माझ्यासारखा आनंद कुणालाच व्हायचा नाही. आता पहा हं, मी मोत्याला बोलवते आहे. गीता मनातल्या मनात म्हणाली, मोत्या, बाहेर बागेत ये. मिनिटाभरात मोत्या मठाच्या दारातून आला आणि गीताच्या पायांजवळ येऊन उभा राहिला. दशरथ, मी त्याला आता सांगणार आहे, मठाच्या गेटपाशी जा. तिथे सोमनाथची वाट बघ आणि तो दिसला नाही तर सरळ त्याला आणायला त्याच्या बूथवर जा. गीताचं बोलणं संपण्याआधीच मोत्या सरळ गेटकडे गेला. गेटपाशी उभा राहिला आणि मग गेटमधून सरळ बाहेर गेला. दशरथ एकदा गीताकडे आणि एकदा गेटकडे पाहतच राहिला. काय बोलावं हेच त्याला सुचत नसावं. हे असं आहे दशरथ, गीता काही वेळानं म्हणाली. काल सकाळपासून सुरू झालं म्हणतेस?
हो. काल सकाळी विशेष असं काय झालं? आचार्यांनी 9 वाजता बोलावून घेतलं होतं. तिथे काय बोलणं झालं? हेच, केव्हा सुरू करते आहेस नोकरी आणि मग बेस्ट लक. एवढंच? हो, एवढंच. त्यानंतर काय झालं? जेवल्यानंतर बंड्याबरोबर त्याच्या घरी गेले. तिथे तू सांगितलेला प्रकार घडला. ठीक आहे. मग? आता संध्याकाळी हेमांगीकडे गेले होते. हेमांगीकडे? दशरथ नवलानं म्हणाला. आचार्यांचीच सूचना होती. आमची दोघींची भेट व्हावी अशी त्यांची इच्छा होती. मग तिथे? ती वरच्या खोलीत एकटीच होती. वडील म्हणत होते ती गेले 2 दिवस कुणालाच भेटत नाहीये. मी दारावर 2दा थाप मारल्यावर संतापून वळली. अर्थात माझी भेट तिला संपूर्ण अनपेक्षित होती. मी कोण आहे हेही तिला माहीत नव्हतं. किती कुरूप आणि भयंकर दिसते ती, नाही का? दशरथ, तिचा त्यात काय दोष आहे? आपल्याला तिटकारा वाटतो, पण तिला स्वतःला काय वाटत असेल? तिची मनस्थिती काय असेल? मला तर तिच्याबद्दल इतकी सहानुभूती वाटली की काय झालं मला माहीत नाही, पण तिला माझा सहवास सहनच होईना. जा जा, प्लीज जा, ती मला म्हणत होती. एवढंच? हो. मग तिथून परत आले, ती इथे बागेत बसले आहे. ती आणखी काहीतरी बोलणार होती, पण तेवढ्यात गेटमधून आजी, धोंडू आणि त्यांच्या मागोमाग मीना. दशरथ उठला, म्हणाला, जेवताना भेटूया, ओके? आणि एक हात वर करून तिचा निरोप घेऊन तो आत गेला. सोमनाथ मोत्याबरोबर आला तो गीताकडेच आला. गीताताई, बंड्या आला नाही अजून परत? सोमनाथ, तुला जरा वाईट वाटणार आहे, पण बंड्या आता बहुतेक मठात परत येणारच नाही. परत येणारच नाही? सोमनाथला ते संपूर्ण अनपेक्षित होतं. तुझा जानी दोस्त झाला होता ना, पण आता मला वाटतं तो पहिल्यासारखा झाला आहे. तुला माहीत आहे ना त्याला इथे कशासाठी ठेवलं होतं ते? हो, तो रात्रीचा किंचाळत उठायचा. आता त्याला बहुतेक तसा त्रास परत व्हायचा नाही, पण अर्थात तसा तो तुला, मोत्याला, मठातल्या सगळ्यांना भेटायला येईलच. तूही तुझ्या सुट्टीच्या दिवशी त्याच्या घरी जाऊ शकतोस की? नाही बाबा. सोमनाथ दोन्ही हात हलवत म्हणाला. का नाही? मी नव्हते का काल गेले? तुझी गोष्ट वेगळी आहे गीताताई. त्यानं मला एकदा त्याचा बंगला बाहेरून दाखवला होता. केवढा मोठा बंगला, दारात गाडी. माझ्यासारख्याला तिथे कोण आज जाऊ देणार आहे? सोमनाथची सामाजिक पातळी पाहता त्याची शंका रास्तच होती. अरे, पण बंड्या तुझा मित्र आहे ना? हो, ते आहे, पण हीच का बंड्याची पारख केलीस? तू जा, मी सांगते तुला. बंड्याला खूप आनंद होईल बघ. आणि बरोबर मोत्यालाही घेऊन जा, काय? सोमनाथ हो म्हणाला, पण जरा साशंक आवाजातच. रात्रीच्या जेवणासाठी सगळे जेवणघरात जमले होते. बहुधा सर्वजण याच वेळी एकत्र येत असत. सोमनाथ, गीता, दशरथ एका टेबलापाशी बसले होते. धोंडू नेहमीसारखा एका बाजूला बसला होता. आजी आणि मीना एका टेबलावर बसल्या होत्या. पानात काहीतरी वाढून घेण्यासाठी गीतानं हात पुढे केला होता. त्या क्षणी तिला एक अतिशय चमत्कारिक संवेदना झाली. संवेदना अनोखी होती, पण अप्रिय नव्हती. अगदी शब्दात मांडायचीच झाली असती तर ती म्हणाली असती की डोक्याच्या मागच्या भागाशी सुरू होऊन सर्व शरीरभर बारीक बारीक झिणझिण्या पसरत आहेत. तिला तर असं वाटलं की समोरच्या एखाद्या धातूच्या भांड्यापाशी बोट नेलं तर बोटाच्या टोकापासून एक ठिणगीच पडेल. मोत्या टेबलापाशी तिच्या पायांशीच बसला होता. स्पर्शावरून तिला जाणवलं की त्याचं शरीर एकदम ताठ झालं आहे. इतरांच्या बोलण्याच्या आवाजातूनही तिला मोत्याच्या छातीतून आलेली गुरगुर ऐकू आली. तिला वाटलं आता जर त्याला गप्प केलं नाही तर तो एकदम मोठ्यानं भुंकणार आहे. आणि का कुणास ठाऊक, तिला एवढं जाणवत होतं की त्यानं भुंकता कामा नये, काहीही आवाज करता कामा नये. मोत्या, गप्प.
तिनं मनातल्या मनात स्पष्ट विचार आणला. मोत्याची गुरगुर चाललीच होती, पण त्याच्या शरीराचा ताठपणा कमी झाला. शरीर सैल पडलं. एकाएकी मठातले सर्व दिवे गेले. अंधार झाला. कुणीही हलू नका, जागचे हलू नका. गीता अचानक पसरलेल्या शांततेत मोठ्यानं म्हणाली, आहात तिथेच बसून राहा, जागचे हलू नका. 5-7 सेकंदात अंधाराला डोळे सरावले. तेव्हा गीताला दिसलं की दशरथची जागा रिकामी आहे. तो हल्ला असला तर अतिशय जलद आणि अजिबात आवाज न करता हल्ला होता. धाड आवाज करून दार आतल्या भिंतीवर जोरात आपटलं. दाराच्या आतच पावलाभरावर कोणीतरी उभं होतं. नीट दिसत नव्हतं. कोणतंही सबळ कारण नसताना गीताची खात्री पटली की हा कोणी साधा माणूस नाही. दशरथ भिंतीपाशीच दाराच्या आत दबा धरून बसला असला पाहिजे. गीताला त्या क्षणी अगदी स्पष्ट जाणीव झाली की आता दशरथ दाराच्या आत आलेल्या व्यक्तीवर झेप घेणार आहे. दशरथ नो! ती अगदी मोठ्यानं ओरडली. दशरथच्या प्रतिक्रिया खरोखरच शीघ्र होत्या. गीताचा आवाज येता क्षणीच त्यानं स्वतःला मागे घेतलं आणि क्षणभरापूर्वी तो जिथे उभा होता त्या जागी एक आगीचा लोळ उठला. हवेतून काहीतरी आपल्या दिशेनं फेकलं गेलं आहे. तिला जाणवलं. तिनं मान एकदम वळवली. जी वस्तू तिच्या कंठमण्यावरच आपटायची ती कानाच्या वरच्या भागाला चाटून गेली. आघात इतका जोराचा होता की शुद्ध हरपून ती मागेच कोसळली. त्यानंतर जे जाणवलं ते स्वप्नच असलं पाहिजे किंवा भास. एखाद्या लाल रंगाच्या आगकाडीसारखा लाल प्रकाश होता. मघाशी तिला ज्या झिंझिण्या जाणवत होत्या त्या कशाच्या होत्या ते तिला आत्ता समजलं. डोक्यापासून सुरू होऊन सर्व शरीरभर प्रकाशाच्या लहरी पसरत होत्या आणि आता दोन्ही हात पुढे करताच दोन्ही हातांच्या 10 बोटांतून त्या चंदेरी लाटा हवेतून सरळ गेल्या आणि दारापाशी असलेल्या कशावर तरी आदळल्या. खालचा वेडावाकडा अतिशय घाणेरडा आवाज आला. चेहरा गारेगार झाला म्हणून तिनं डोळे उघडले. टेबलापाशीच खाली ती मोझॅक टाईल्सवर आडवी पडलेली होती आणि दशरथ तिच्या चेहऱ्यावर गार पाण्याचे हबके मारत होता. त्यानं फ्रीजमधलं गारेगार पाणी वापरलं होतं. त्या स्थितीतही तिला त्या गोष्टीचं हसू आलं आणि त्यामागोमाग अगदी स्पष्ट विचार मनात आला. आपण एखाद्या घटनेतली विसंगती जाणू शकतो म्हणजे आपल्याला काहीही झालेलं नाही, सर्व काही ठीक आहे. पुरे हात वर करत ती म्हणाली, थँक गॉड. तसाच मागे फरशीवर बसत दशरथ म्हणाला, झालेला प्रकार अत्यंत अल्प अवधीत झाला होता. ही गोष्ट त्या दोघांच्या लक्षातच नव्हती. आता जेव्हा खोलीतले लोक काय झालं, लाईट गेले असं म्हणत उठायला लागले होते तेव्हा ते त्यांच्या ध्यानात आलं. काही नाही, दशरथ मोठ्यानं म्हणाला. फ्यूज गेला असेल, मी पाहतो. लक्ष्मी दिवा आणीलच, काही झालेलं नाही. खरोखरच लक्ष्मी स्वयंपाकघरातून इमर्जन्सी लाईट घेऊन आली. बाकीच्यांनी जेवायला सुरुवात केली, पण गीताला जेवणाचा विचारही सुचत नव्हता. 5-7 सेकंदात बऱ्याच काही गोष्टी घडल्या होत्या. त्यांच्यावर जरासा विचार आवश्यक होता. टेबलापासून उठत ती म्हणाली, मी आता काही खात नाही हं, नंतर जेवेन. ती तिच्या खोलीत येऊन बसली होती. अचानक दिवे जाणं, तिला ती चमत्कारिक संवेदना होणं, मोत्यालाही ते जाणवणं, जेवणघरात आलेलं काहीतरी. दशरथचा पेशा पाहता त्याची शीघ्र प्रतिक्रिया अपेक्षितच होती, पण सर्वात गोंधळात टाकणारी गोष्ट, क्षणभराच्या त्या मूर्छितावस्थेत तिला झालेला तो भास. एक गोष्ट स्पष्ट झाली होती. रोजच्या जाणीवांच्या अनुभवांच्या कक्षा इथे ओलांडल्या गेल्या होत्या. गेले 3-4 दिवस तिला हे अनुभव सतत येत होते. डोळ्यांवर कातडं ओढून घेण्याची वेळ मागे गेली होती. सत्याचा स्वीकार करण्याची वेळ आली होती.
तिची अस्मिता, प्रज्ञा, इगो, कॉन्शियसनेस एका नव्या मितीतील जाणीवांना खुलं झालं होतं. हा अनुभव अकल्पनीय होता. त्याची व्याप्ती शब्दात मांडताच येण्यासारखी नव्हती. कारण काहीही असो, तिच्यामध्ये हा बदल झाला होता यात कोणतीही शंका नव्हती. पण केवढा बदल? खोलीच्या दाराचा आवाज झाला. दशरथ खोलीत आला होता. जेवायला येणार आहेस का? त्यानं विचारलं. ती काही बोलायच्या आतच त्यानं एक हात वर करून तिला थांबवलं. बोलण्यासारखं खूप आहे. आधी जेवण करून घे, मग बोलायला हवा तेवढा वेळ आहे. चला.